नमस्कार मित्रांनो, मी सचिन अजून एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे. तर कान पकडणं, मुलांचं कान पिळणं ही एक शिक्षा आहे का? तर नक्कीच ती शिक्षा आहे कान उघडणी करण्यासाठी मुलांसाठी. पण गुरुकुल काळात कान पिरगळणं ही एक शिक्षा नव्हती. तर ही मस्तिष्कला आणि आपल्या शरीराला रिएनर्जाइज, रिॲक्टिवेट म्हणजे सुधारायची एक प्रक्रिया होती. तर बेसिकली त्याच्या पाठी सायन्स असं आहे, की आपल्या कानाच्या पाठी जे आहे तुम्ही एक फील कराल, एक नोडल नर्व असते दोन्ही कानाच्या पाठी. तर ह्या नोडल नर्व्स आपल्या ब्रेनच्या लेफ्ट आणि राईट सॅरिब्रलला कनेक्टेड असतात. ब्रेन इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स, लेफ्ट सॅरिब्रल अँड राईट सॅरिब्रल. तर हे दोन्ही नर्व जे आहेत ह्या कनेक्टेड असतात आपल्या लेफ्ट आणि राईट सॅरिब्रलला. तर ते पिरगळण्याने काय होतं, त्यांच्यात जी रक्तप्रवाह हा वाढतो आणि एक एक करंट लागतं त्याला, त्याच्याने ते एकदम ॲक्टिवेट होतात. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघाल ह्याच्यात रक्तप्रवाह वाढतो. आत्ताच्या काळात ह्या गोष्टींसाठी ॲक्युपंक्चर किंवा न्यूरो स्टिम्युलेशन हे वापरलं जातं. पण किती अनोखी गोष्ट, आपल्या ऋषीमुनींना, लोकांना, पूर्वीच्या लोकांना फार आधीपासून माहिती होतं, की कान पिरगाळण्याचा फायदा काय आहे. तर आहे की नाही एकदम अनोखी गोष्ट. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, की आपला जो राईट सेरिब्रल असतो, हा क्रिएटिव्हिटीसाठी असतो. तर आपण पण स्वतः पिरगळून बघू शकतो. बघा, तुम्ही स्वतः पण पिरगळून बघा. कान जर थोडासा दुखेल असा पिरगळला, तर आपलं डोक्याला एक ॲक्टिव्हिटी येते. एक ई-एम-एफ जनरेट होतो डोक्यात. एक करंट डेव्हलप होतो. तर किती सायंटिफिक गोष्ट आहे बघा तुम्ही. लोकांना हजारो वर्षापासून या गोष्टी माहिती आहेत. सो एव्हरीथिंग, ॲज आय से ऑलवेज, एव्हरीथिंग इनसाइड हिंदुइझम इज ऑल अबाउट सायन्स अँड क्रिएटिव्हिटी. माहिती आवडली असेल, to do comment and let me know your suggestions in comment section. Thank you and goodbye for now. Bye.